त्यामध्ये राष्ट्रीय एकता, सामाजिक सद्भाव आणि राष्ट्र निर्माणला जसं बढ़ावा देतात त्या प्रकारचे कार्यक्रम, एक संघटन कसं तयार करायचं रामाच्या नावाने। राम हे फक्त नाव नाही आहे, तर त्यांची महिमा आणि महत्त्व हे त्याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे। त्यांच्या रामाचे मूल्य जसे सत्य, दया, करुणा आणि कर्तव्यनिष्ठा हे त्यांना लोकांना कसं समजावायचं हे ह्या संगीतमय भागवत कथामध्ये राहणार आहे। 9 दिवसीय कार्यक्रमामध्ये श्रीराम जन्म, जानकी विवाह, त्याचप्रकारे जानकीचा जो रावणाने अपहरण केला होता तो, आणि त्याचप्रकारे हनुमानजींनी त्यांना लंकेत जाऊन त्यांना सोडवून आणलं, असे भरपूर सारे जे रामकथेत आहेत त्याचं सगळं संगीतमय कथेमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे हे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। शहरवासियांना काय आवाहन करणार? आम्ही सगळ्या गाववासियांना आणि गावातल्या आमच्या गावच्या आजूबाजूच्या आणि सगळ्या नागपूरवासियांना हे नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आमच्या गावात या। तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप सुंदर असं कार्यक्रम आम्ही आयोजन केलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही या, जमलं तर 9 दिवस या। पण 9 तारखेला आमच्या इथे राम नामचं विश्व रेकॉर्ड हे करणार आहेत आणि त्याचं उद्घाटन आमचे लाडके नेते जे या गावचे रहिवासी आहेत, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री आणि पालकमंत्री नागपूर आणि अमरावती जिल्हा, त्यांच्या हाताने होणार आहे। तर आणि लगेच आमचं धूपबत्तीचं पण आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करत आहोत। तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही परिवारासहित, इष्टमित्रासहित जास्तीत जास्त संख्येने आमच्या सुंदरशा अशा बिलगाव गावाला भेट देऊन या संगीतमय भागवत रामकथेचं तुम्ही आस्वाद घेऊ शकता। हाँ, सुरू करा। सर्वांना नमस्कार आणि जय श्री राम। आम्ही सगळे भिलगाववासी आज आपल्यासमोर इथे उपस्थित झालेलो आहे